आज ना आम्ही घरचं सर्व आवरून पटापट तयारी केली आणि निघालो. कुठं निघालो थोड्या वेळात समजेल, पण ऊन इतकं होतं ना कडक आणि वातावरण मस्त होतं. म्हटलं पाऊस काही येणार नाही. मी, रोशनी, बाबू आणि भाऊ पण होता. रिक्षा केली होती आम्ही. म्हटलं पटकन जाऊन यायचं आणि वातावरण इतकं भारी होतं ना, मस्त ऊन पडलं होतं. आता असं वाटत होतं पाऊस पडत नाही. फायनली पोहोचलो आम्ही डोणगावला आणि आमचे 2-4 असे काम होते. रस्ते बघू शकता किती वाईट अवस्था झाली रस्त्याची पावसामुळं, तर अजूनच जास्त चिकचिक होतं. पण आम्ही आलो होतो किराणा घ्यायला, थोडेफार कपडे, कॉस्मेटिक भरपूर काही असं घ्यायचं होतं. आम्ही किराण्यासाठी सर्वच आलो होतो. त्यानंतर किराणा भरला आणि माझा गळा ना कोरडा होत होता, त्याच्यामुळे हे बटरस्कॉच मिल्क घेतलं होतं मी, पिलं आणि एवढं काही चांगलंही नव्हतं आणि वाईटही नव्हतं. इथून आम्ही नेहमीच किराणा घेतो. त्याच्यानंतर मग थोडा वेळ थांबलो आणि याची चव खरंच मला नाही आवडली, पण वाईटही नव्हती. थोडा वेळ थांबल्यानंतर मग बाबूसाठी सोनाराच्या दुकानातून एक छोट्या-मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या 1-2. ते घ्यायचे म्हटलं तर भाऊ म्हटला, "मीच जातो, तुम्ही कपडे घेऊन घ्या." रोशनीला डेली वेअरसाठी कपडे घ्यायचे होते. तिने बघितले आणि घेतले आणि दुकानदार ओळखीचा होता. चहा दिला त्यांनी. मी चहा पिला. ती तर काही चहा घेत नाही आणि बाबू कंटाळा होता, त्याच्यामुळे त्याला खाली टाकलं. माझा अर्णवही मस्त गाड्यासोबत खेळत होता आणि त्यानंतर आम्ही शूज बघितले बाबूला. तोही कंटाळा होता. परत त्याला घ्यायचं काम पडलं. जाताना मस्त पाणीपुरी घेतली आणि पाणीपुरी एवढी काही चांगली नव्हती. पण म्हटलं असू द्या, घ्यायची कधीतरी चालतंय. अचानकच रस्त्यात पाऊसही लागला. आम्हाला घरी आले आणि आज सर्व कामं झाले. याचा फुल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, नक्कीच चेकआउट करा. घरी आल्यानंतर जेवण वगैरे बनवलं, कढी भात. भावानी हे आणले होते टेकळं, तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच, बाय.